बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली या ठिकाणी संसद भवनात त्यांनी भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती। या भेटीदरम्यान बीड जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्न, विकासाच्या प्रलंबित मागण्या आणि बीडकरांच्या अपेक्षा प्रधानमंत्रींच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे। तसेच ते म्हणाले की बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष केंद्रीय विकास पॅकेज मंजूर करण्याची मागणी करताना त्यांनी काही विषय मांडले। तसेच उजनी धरणातून मांजरा धरण बीड जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर ग्रीड ही प्रकल्पास केंद्रीय मदत मागितली। प्रधानमंत्री फसल बीमा योजनाच्या प्रलंबित पीक विमा तातडीने द्यावा अशी देखील मागणी त्यांनी केल्याचा दावा सोनवणे यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन। शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक आणि महिलांच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतमजूर युनियन, किसान सभा तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होत शासनाच्या धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पीक विमा तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, विविध शासकीय योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, ऊसतोड मजुरांसाठी त्रिपक्षीय करार करावा, या प्रमुख मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या। ठिकाणी तीव्र निषेध करतो। जोपर्यंत आमच्या लाडकी बहिणीचं, निराधार पेन्शनधारकांचं वेतन चालू होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी अशा पद्धतीने तीव्र राहील। तसं सरकारमधील घरकुलधारकांच्या बऱ्याच दिवसांनी हत्या केलेलं आहे। घरकुलधारकांना ब्रिटिश धरण्याचं काम पंचायत समिती करत आहे। घुले कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने समाज बांधवांकडून बैठकीचे आयोजन। विलास घुले याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, मात्र अद्याप देखील कुटुंबाला न्याय मिळाला नाही। यामुळे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंब गेल्या काही दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। मात्र अद्यापही सरकारला, प्रशासनाला घाम फुटत नसल्याने शेवटी समाज बांधवांनी हतबल होऊन उद्या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते केशव तांदळे यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी केशव तांदळे। उद्या 11/8 वार मंगळवार रोजी बीड येथे लोकसेवा मंगल कार्यालय, तुळजाई चौक या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी मयत विलास घुले यांना न्याय मिळण्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी उद्या ठीक 5 वाजता लोकसेवा मंगल कार्यालय येथे हजर व्हावे ही नम्र विनंती। पुढील आपला बांधव रमेश घुले व त्याची आई, त्या मयत घुले, आपला विलास घुले यांची पत्नी गेले 6 ते 7 दिवस झाले बीड कलेक्टर कचेरीच्या दारामध्ये उपोषणाला बसले आहेत। कसल्याही प्रकारचं त्यांच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही। त्यामुळं त्यांना न्याय भेटण्यासाठी उद्या आपल्याला सर्वात मोठी चांगल्यापैकी एक मीटिंग घ्यायची आहे। त्या मीटिंगमध्ये सर्व समाज बांधवांनी उद्या 5 वाजता यावं ही सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे। गायरान जमिनीचा सातबारा देण्यात यावा यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू। बीड तालुक्यातील करचुंडी येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षापासून गायरान जमिनीचे सातबारे देण्यात यावे अशी मागणी करत आहेत। मात्र अनेक वेळा त्यांनी गावामध्ये उपोषण देखील करण्यात आले, मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते। मात्र अद्याप देखील या लोकांना गायरान जमिनीचा सातबारा, हक्काचा सातबारा देण्यात आलेला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा या लोकांनी आंदोलनाची हाक देऊन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। सदरील आंदोलन जयसिंग सुखदेव वीर यांच्यासह अन्य गायरानधारकांनी केले आहे। नेहा बोराच्या समर्थनार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। रांची येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान AISAच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा JNU संशोधक नेहा बोरा यांच्यावर शाईफॅक केल्याच्या निषेधार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झाले होते। आंदोलकांनी शाईफेक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली।
विद्यार्थी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न व लोकशाही विरोधी असल्याचे डॉक्टर ढवळे म्हणाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. प्रवृत्तीचा नेहावर शाही फेकणाऱ्या मनोवादी प्रवृत्तीचा नेहावर शाही फेकणाऱ्या मनोवादी प्रवृत्तीचा पेपर फुटी प्रकरणात कारवाई पेपर फुटी प्रकरणात कारवाई नेहा बोरा के सम्मान में नेहा बोरा के सम्मान में. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाचा क्रीडा संकुलातून भव्य तिरंगा रॅली काढून शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विविध जिल्हा क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या अभियानाअंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल येथून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करून 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या राष्ट्रीय उपक्रमाचा दिमागदार शुभारंभ करण्यात आला. या तिरंगा रॅलीचे प्रारंभी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायले गेले. रॅलीमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार GP शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, तहसीलदार विनोद रणवरे, महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश बारगजे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजलगावमध्ये विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाला. माजलगाव शहराच्या पश्चिमेकडील राष्ट्रीय महामार्ग 61 बायपास परिसरात नवीन DP बसवण्याचे काम सुरू असताना उच्च दाबाच्या विद्युत तारेचा जोरदार झटका बसून 30 वर्षीय वीज कामगार आवेज पाशा देशमुख राहणार केसापुरी याचा मृत्यू झाला. विद्युत पुरवठा खंडित करण्याचे परमिट घेतल्यानंतर काम सुरू होते. मात्र काम सुरू असता अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने आवेश देशमुख याला विजेचा जबर धक्का बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महावितरणचे सहाय्यक अभियंता, लाईनमन तसेच संबंधित कामाचे गुत्तेदार धैर्यशील भागवत ठोंबरे आणि सुपरवायझर दयानंद नामदेव कांबळे अशा 4 जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवेज याच्या पश्चात पत्नी, 3 मुले आणि 2 भाऊ असा त्यांचा परिवार आहे. बीड जिल्ह्यामध्ये 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे 90 कोटी रुपये जमा झाले. बीड जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकरी कर्जमाफीच्या वितरणाला वेग आला आहे. बीड जिल्ह्यातील 13,110 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 90 कोटी 75 लाख रुपयाचा निधी थेट हस्तांतरित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेसाठी जिल्ह्यात 711 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत वर्ग केली जात आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या 9,283 खात्यामध्ये 70 कोटी 1 लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,827 खात्यामध्ये 20 कोटी 24 लाख रुपये जमा करण्यात आले. दरम्यान योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध झालेल्या 96,523 शेतकऱ्यांच्या यादीतील 32,034 जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी केले आहे. ट्रॅव्हल्स आणि हायवाचा बर्दापूर पाटीजवळ भीषण अपघात. अंबाजोगाई लातूर महामार्गावरील बर्दापूर पाटीजवळ लातूरहून नाशिककडे जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. अचानक समोर आलेल्या कारला चुकवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने पुढे जात असलेल्या हायवा टिप्परला पाठीमागून जोराची धडक दिली. खासगी लक्झरी बस क्रमांक MH03DV 9744 ही लातूरहून नाशिकच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जात होती. बर्दापूर पाटीजवळ बस प्रवास करत असताना अचानक एक कार समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. कारला धडक टाळण्यासाठी बस चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पुढे असलेल्या हायवा टिप्पर क्रमांक MH21BH7932 यावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून बसच्या समोरील काचा फुटून त्यांचा खच रस्त्यावर पडला होता. अभिजित दिपकेंना धमकी देणाऱ्या पोलीस बॉईज संघटनेला डॉक्टर वंजारे यांचा इशारा. भर मीडियासमोर हातपाय काढण्याची आणि खून करण्याची भाषा करणारा पोलीस बॉईज संघटनेचा म्होरक्या राहुल दुबारे याला पोलीस प्रशासनाने योग्य वेळी मुसक्यावळा, त्याला अटक करा. चिथावणीखोर वक्तव्यामुळे महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांचा अभिजित दिपके यांच्या समर्थकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी त्याच्यावर कारवाई करावी असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जितीन वंजारे यांनी दिला आहे.
मी माननीय सम्राट डॉक्टर जितेंद्रदादा वंजारी खालापुरीकर अभिजित दिपके यांच्या संदर्भात वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, त्यांची सेक्युरिटीज काढून घ्या, असंच झालं तसंच झालं, बऱ्याचशा वावड्या उठायला लागल्यात. मनोमादी व्यवस्थेला चिमटा बसलाय, चिमटा. पोलिसांचे कोणते तरी एक संघटन आहे पोलिसांच्या संदर्भातलं. नांदूर फाट्यावर शेतकऱ्यांचा विविध मागण्यासाठी रास्ता रोको सुरू. बीड अंबाजोगाई रोडवरील नांदूर फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. संयुक्त किसान मोर्चा नवी दिल्ली आणि किसान संघर्ष समिती बीड यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून 2025चा विमा तात्काळ देण्यात यावा, प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये, दूध दरासाठी 10,000 रुपये एकरी मदत करावी आणि अतिवृष्टीसाठी 2025ची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशा विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने नांदूर फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. अशा प्रकारची आमची मागणी आहे. आता 2 लाखाची कर्जमाफी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केली, पण त्याच्यात वेगवेगळे क्लॉज घातले आणि तुम्हाला ती कशीच मिळणार नाही याची सोय त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, आमचा शेतकरी एखादा प्रामाणिक असतो. वृद्ध महिलेचे दागिने ओरबाडणारा केला अटक. शेतातून घराकडे निघालेल्या वृद्ध महिलांचे सोन्याचे दागिने ओरबाडून पळून जाणाऱ्या 2 चोरट्यांना गावातील तरुणांनी पाठलाग करून पकडले. जमावाने दोघांना चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले, तर त्यांचे 2 साथीदार पसार झाले. आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील इंदुबाई साहेबराव वनवे वय 67 या शेतातून घरी परतत असताना 4 चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. आरडा ओरडल्यानंतर गावातील तरुण विजय लाड, बाळासाहेब वनवे आणि लहू वनवे यांनी दुचाकीवरून पळणाऱ्या या चोराचा किन्ही बिडसांगवी गैनाथगड या दुर्गम घाट मार्गावर पाठलाग केला. तरुणांनी 2 चोरांना पकडून चोप देत आष्टी पोलिसांच्या ताब्यात दिले. फरार 2 आरोपींना शोध घेतला आहे, मात्र तक्रार प्राप्त करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयितांचा इतर गुन्ह्यातील सहभागाचाही तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक शरद भुत्तेकर यांनी सांगितले.